बुलेटिनची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीपासून करूया। मुंबईतील ओला आणि उबेरचे ड्रायव्हर आपल्या मागण्यांसाठी आज आझाद मैदानावर धरणं आंदोलन करतायत। ओला उबर चालकांच्या संपांची ही गेल्या 4 दिवसांमधली दुसरी घटना आहे। घटणारं उत्पन्न, कंपन्यांकडून आकारले जाणारं वाढीव शुल्क, प्रोत्साहन रकमेमध्ये करण्यात आलेली कपात या पार्श्वभूमीवर ओला आणि उबर चालकांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। सरकार आणि कॅब कंपन्यांनी आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 21 मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सुद्धा या चालकांनी दिलाय। दरम्यान या ओला आणि उबर चालक मालकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत हेच जाणून घेतलंय आमचा रिपोर्टर प्रभात पोथरकर यानं। काय सांगाल, तुम्ही आज आंदोलन करताय, नेमक्या मागण्या काय आहेत? हा आमचा आझाद मैदानला हा निदर्शन आहे। जसं की ओला उबेर कंपनीने आज जो आम्हाला निर्णय दिलेला आहे की आम्ही हा रेट देऊ शकत नाही। आज त्यांचा रेट आहे 6 रुपये, 3 रुपये, 9 रुपये, 11 रुपये। तर हा सामान्य माणसाला परवडत नाही हा रेट। आम्हाला प्रति 20 रुपये किलोमीटर रेट हवा आहे, जो की इतर टॅक्सी, इतर कुठल्याही जे गाड्या आहेत मार्केटमध्ये तो रेट त्यांना मिळावा आणि शासनाने ह्याच्यामध्ये प्रति 20 रुपये किलोमीटर रेट करून द्यावा सगळ्या चालकांना। आणि जो हा ओला उबेर कंपनी DDT पेनल्टी हे सगळे मारते हे बंद करावे। आणि ज्या नवीन गाड्या काढतायत ट्रान्सपोर्ट मिनिस्टर साहेबांनी, आणि जो नवीन गाड्या काढतायत त्यांना एक लेटर पाठवावं की नवीन गाड्या थांबवाव्यात। पहिली गोष्ट, नवीन गाड्या जास्त वाढल्या मुंबईमध्ये तर ट्रॅफिक होणार, पोल्यूशन वाढणार। तर ह्या जेवढ्या काही पहिल्या गाड्या आहेत ह्यांच्यावरतीच एक नियम आणावा कि बाबा आता ह्याच्या पुढे गाड्या तुम्ही वाढू नका। तरीके से रिप्लाई हमें कंपनी का मिला है, उसमें हम संतुष्ट नहीं है। इसके लिए हम शासन के पास आए, गवर्नमेंट के पास आके हमारे मुद्दों को हम रख रहे हैं सामने, और हम चाहते हैं कि भाई गवर्नमेंट इसके ऊपर चर्चा करे, सुनवाई करे और एक सही फैसले पे आए। सही फैसले पे काय सांगाल, 21 तारखेला तुम्ही आंदोलन करणार, त्याची पार्श्वभूमी काय असणार? ते आता आम्ही जो एक निवेदन दिलेलं आहे त्याचं निवेदन आम्ही बघणार आहोत। पहिले त्याचा काय रिप्लाय येत आहे का। जर रिप्लाय येत असेल तर आम्ही 21 तारखेचं पुढचं डिसाईड करू की काय करायचं आहे। आज ओला आणि उबर ह्या जी काय लालच देऊन लोकांना फसवण्यात आलेलं आहे ते चुकीचं आहे। कारण की गरीब लोकांनी कशा गाड्या टाकल्या आहेत कर्ज काढून, आणि लोकांचे दागिने हे सर्व गिरवे ठेवून लोकांनी गाड्या घेतलेल्या आहेत, आणि आज तेवढा खर्च निघत नाही आहे, भेटत नाही आहे। त्यामुळे एवढे अक्षरशः हादरलेले आहेत। अच्छे दिन म्हणतात आहे, पण अच्छे दिन आणायला सरकारने काहीतरी आमच्यावरती पण लक्ष द्यायला पाहिजे। आज जर हे युवा वर्ग आहेत जर रस्त्यावर आले तर काय होईल याचा परिणाम काय सांगता येणार नाही। पण आमचा तसा ध्येय हेतू नाही आहे। आम्ही शांतीने आंदोलन करणार आहोत, आणि सरकारला फक्त एवढंच सांगायचा विचार आहे की आमची जी काय रोजीरोटी आहे आम्हाला दररोज 3000 रुपयाप्रमाणे जो काय आम्हाला मेहनताना भेटला पाहिजे तो भेटला पाहिजे, हीच आमची इच्छा आहे। बाकी आम्हाला काही आंदोलन आम्ही जे काय केलं, आज ओला उबरला कोणी परमिशन दिली आहे? सरकारने दिली आहे। आज आम्ही कर्ज काढून प्रायव्हेट बँकामधून लोन घेतले आहेत, आणि सरकार एक नियम नवीन टाकत चालले, तर आम्ही जायचं कुठे? कोणाकडे जायचं? गरिबाला न्याय भेटला पाहिजे। आज मोदी सरकार बोलते की हम तुम्हाला ओला आणि उबेरला जे आहे तो न्याय मिळाला पाहिजे, हीच या सर्व चालक आणि मालकांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सोबत प्रभात पोतरकर, महाराष्ट्र वन, मुंबई।